नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. पाहू शकताय आम्ही चिक्कू काढण्यासाठी किती सारी मेहनत करत आहे मी. आणि हे आहे चिक्कूचं झाड आणि आम्ही गेलो होतो गावाला खूप सारी मज्जा केली, मस्त धमाल केली आणि यायच्या दिवशी असे चिक्कू वगैरे काढून घेत होतो कारण मुंबईला घेऊन यायचे होते. खरं तर सॅटर्डे, संडे आणि मंडे असे 3 दिवस आम्हाला सुट्टी होती कारण 26 जानेवारीच्या 3 दिवस लागोपाठ मुलांनाही सुट्ट्या होत्या आणि माझी मैत्रिणी माझ्यासोबत गावाला आली होती आणि खूप आम्ही धमाल केली, मस्त असं फिरलो आणि गावचं वातावरण खरंच खूप छान आहे, अगदी थंड वातावरण आहे. आणि हे जे चिक्कूचं झाड आहे त्याला भरपूर सारे चिक्कू आले होते. आणि ही पहा पप्पांची आमच्या म्हैस जी माझ्याकडे अगदी रागारागाने पाहत होती आणि आंब्याला खूप असा मोहर आलेला आहे. तिथून आम्ही गेलो थेट आमच्या शेतात, जी जिथे आरचीच्या पिक्चरात जशी आहे सैराटमध्ये तशी आमची विहीर आहे आणि ती दाखवायची होती अमृताला, म्हणून आम्ही शेतामध्ये गेलो होतो. काही भाजीपाला पण आणायचा होता आणि ही विहीर खूप अशी जुनी आहे. तिथून तिथे काही लाकडे वाळलेली होती. मग मी काय लगेच उचलली आणि आमच्या शेतीच्या कडेला आणून टाकली कारण नंतर ते पाणी तापवण्यासाठी खूप उपयोग येतात आणि आई घेऊन येते. नंतर आम्ही बाजूच्याच शेतात आलो. तिथे असा हरभरा भरपूर सारा होता, त्यामध्ये होती मेथीची भाजी, ती उपटली, ती सोबत घेतली. काही मका उपटून घेतली, ती आमच्या शेळीला वगैरे लागणार होती, तर आईनं आम्हाला उपटायला सांगितली होती. मी काही काम केलंच नाही, मी फक्त व्हिडिओ काढायचं काम करत होते आणि ह्या दोघी आपलं काम करत होत्या मस्त. आणि शेताला पाणी पाजलं होतं त्यामुळे खाली भरपूर सारा चिखल होता. अमृतानं पाटी घेतली होती, त्यामध्ये होती मेथी, माझ्याही हातात होती मेथीची भाजी आणि आईने घेतलेली होती मका. आणि इथून खाली गेले की आमच्या इथे आहे ओढा आणि ओढ्याला आहे भरपूर पाणी. आम्ही आहे सांगलीचं, त्यामुळे आमच्याकडे पाण्याची काही कमी नाही आहे. आमच्याकडे कृष्णा नदी आहे, कॅनॉल आहे, त्यामुळे आमच्याकडे 12ही महिने पाण्याची भरपूर अशी सोय आहे. शेतीलाही पाणी पुरवठा भरपूर आहे, त्यामुळे आमच्याकडे 12ही महिने बागेत शेती असते. तिथून आम्ही घरी जायला निघालो होतो कारण सर्व आवरावर करून संध्याकाळी मुंबईला यायचे होते. हे जे समोर पाहताय नारळाच्या झाडामधील ते आमचं घर आहे, ते माझं माहेरचं घर आहे आणि बाजूला आजूबाजूला शेतीच आहे. संध्याकाळी मस्त शेकोटी केली आणि मुंबईला यायला निघालो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.